पाहत असाल बोर्ड जो दिलेला आहे आणि सगळं शैक्षणिक साहित्य आज आपल्यासमोर दिसते. मुंबई गुजरात संघटनेतर्फे दरवर्षी आपल्या शाळेला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना खूप सुंदर असं शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं. त्याच पद्धतीने आज ते वाटप करण्यासाठी भावेशभाई आणि त्यांची सर्व टीम संघटनेचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यासाठी आज आलेले आहेत. सर्वप्रथम मी त्यांचं शाब्दिक स्वागत करते. विद्यार्थ्यांना एक आपण म्हणतो की देणारा दाता त्याची काय वृत्ती असते, कोणत्या भावनेने तो मदत करत असतो हे महत्त्वाचं आहे. आज अनेक वर्ष झाले गुजराती संघटन संस्था ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप अनमोल असं कार्य करून राहिलेली आहे. उद्देश काय आहे तर तळागाळातील विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी प्रवृत्त करणं हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो. शाळेमध्ये गळतीचं प्रमाण, शाळेत न येण्याची इच्छा अशा विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणं आणि त्यांना शाळेच्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आणून सोडण्याचं खूप सुंदर कार्य ते गुजराती संघटन मुंबई गुजराती संघटन करत आहे. खरोखरच मी त्यांचे मनापासून धन्यवाद देते या कार्यासाठी. आज किती दिवस झाले भावेशभाई यांच्याशी कॉन्टॅक्ट होत असतो फोनवर. ज्या तळमळीने ते बोलत आहे, जी तळमळ त्यांच्यामध्ये दिसते ती हल्ली खूप कमी लोकांमध्ये दिसून येते की ग्रामीण भागामध्ये मुलांसाठी काम करणं. आता सकाळपासून ते कालपासून त्यांचं वाटप घेऊन येणं, वितरण करणं, वाटप करणं. कालसुद्धा अनेक शाळांना त्यांनी भेटी दिलेली आहे. आज तर सकाळी इकडे यायच्या अगोदर कितीतरी शाळांमध्ये जाऊन त्यांनी हे शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे. ते आणि त्यांची सगळी टीम कौतुकास्पदच असण्याचं कार्य आहे. मी भावेशभाईला मनापासून धन्यवाद देते की तुम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं काम करत आहात. आपली ही शाळा त्यांना तर माहितीच आहे की 106 वर्ष झालेली आपल्या शाळेला आणि ग्रामीण भागातली आपली शाळा जवळजवळ 70 ते 80% विद्यार्थी हे आदिवासी भागातून आलेले आहेत. आणि ज्या उद्देशाने आपल्यासमोर विनोदीचा फोटो आहे आचार्य विद्येगुंजी, विद्येगुंजी आणि सावेसर, ज्या उद्देशाने त्यांनी शाळा सुरू केली 106 वर्षापूर्वी 1930 साली, तो उद्देश काय होता तर आदिवासी भागातील मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात येऊन पुढे येऊन शिकावं. कारण त्यावेळेला शिक्षण हे काही ठराविक समाजासाठी, ठराविक स्तरासाठी होतं आणि त्या वेळेला त्यांनी हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन शाळा सुरू केली. आज आपण बघतो इकडे KG to PG असं शिक्षण मिळते. त्यांचा हा उद्देश सफल झालेला आहे आणि त्या उद्देशामध्ये एक छोटंसं योगदान योगेशभाई भावेशभाई आणि त्यांचे गुजराती संघटन करत आहे. खूप छान काम त्यांचं चालू आहे. मी त्यांच्या या कामाला, त्यांच्या या कार्याला पुढच्या गोष्टीने सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. संघटनेतर्फे आलेले आपले भावेशभाई यांचं स्वागत पुष्प देऊन करावं. गुजराती प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका चंद्रिका भंडारी त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी गुजराती विभागातर्फे भावेशभाईंचं स्वागत करावं. त्यांच्या गावी अल्पा मॅडम यांचे देखील स्वागत करावे अशी मी विनंती करते.
शाळेच्या शिक्षकांच्या शाळा मॅडम यांना मी विनंती करते की उपस्थितांनी देखील स्वागत करावे. सर्वप्रथम अल्पा मॅडम. थोडंसं छोट्याशा मार्गदर्शन करावं. जय श्री कृष्णा और मराठी बोलो तो बोलो. जय श्री कृष्णा. मातृभाषा शिकताना तो आवाज मोठा पाहिजे, बरोबर ना. सब लोग मातृभाषा में पढ़ रहे हो तो आवाज अपना बड़ा चाहिए. अपना आवाज अपनी सोच सब लंबे तक पहुंचनी चाहिए, क्योंकि वही सही है. जो वृक्ष रहता है ना, वृक्ष का जो मूल रहता है, ये मातृभाषा है, वो तुम लोगों का सबका बीज है, मूल है. और वही स्ट्रॉन्ग मूल रहेगा, उसकी आवाज बड़ी नहीं रहेगी तो हमारी सोच लंबे तक कैसे पहुंचेगी. अच्छे से पढ़ो. आपके लिए इतने सारे साहित्य लाए हैं, उसमें से अच्छे से पढ़ के आगे बढ़ो और मातृभाषा की स्कूल का नाम रोशन करो. ठीक है. बहुत धन्यवाद. यानंतर कार्यक्रम माननीय मुंबई जिल्हातील संघटक समग्र 3 दिवसाप्रथम विद्यार्थ्यांना भविष्याने उज्ज्वल बनावा માટે તમે દર વર્ષે નાટક અને શૈક્ષણિક સંસ્થેની જે નિસ્વાર્થ સેવા કરો છો તે સાચા અર્થમાં સમાજ સેવાનું ઉત્તમ ઉદાહરણ છે. તમારી આ નિષ્ઠા અને સમર્પણ જોઈને મત વિદ્યાર્થીઓના ચહેરા પર સ્મિત એક તમારી મહેનતનું સાચું ઇનામ છે. દરેક નોટબુકમાં તમે જ્ઞાનનો દીવો પ્રગટાવો છો અને દરેક શાળાના આંગણામાં તમે શિક્ષણનું અમૃત કરો છો. તમારું આ કાર્ય માત્ર મદદ નથી પણ આવતી પેઢીએ મજબૂત બનાવવાની તે એક સાચી તપસ્યા છે.
Yes,